हे बघा मुलांनो, आज आपण फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा पॉइंट बघतोय. काय मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यात याची डेफिनेशन आणि फिजिकल सिग्निफिकन्स विचारले जातात आपल्याला स्टेट बोर्ड साठी. काय डेफिनेशन आणि फिजिकल सिग्निफिकन्स. तर लक्ष द्या, यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो. याच्यावरती प्रश्न असा पण विचारलेला आहे, डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया एस आय युनिट अँड डायमेन्शन. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सप्लेन फिजिकल सिग्निफिकन्स अँड ऑल्सो एक्सप्लेन फिजिकल सिग्निफिकन्स. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचे फिजिकल सिग्निफिकन्स दोन्ही पण विचारले जातात. ठीक आहे. तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया हा आय ने डिनोट केला जातो. कशाने? आय. तर हे काय बघा, डेफिनेशन सांगतो आणि पुन्हा ती एक्सप्लेन पण करतो. एकदा लिहून घेऊ आपण याची डेफिनेशन. द सम ऑफ product of mass and square of perpendicular distance from axis is called as shortcutly the moment of inertia. हे बघा, हे काय आहे? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. तर हे काय असतं बघा, मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला डेफिनेशन क्लिअरली कळेल. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. आपण काय कन्सिडर केलं की एक रिजिड बॉडी एनी शेपची, कोणत्या पण शेपची, म्हणजे हिचा जो आकार या बॉडीचा तो काही फिक्स नाही. आणि कन्सिडर धिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट ऍक्सिस. आपण असं समजा की ही बॉडी कशाभोवती रोटेट होते? ऍक्सिस भोवती रोटेट होते. कशाभोवती रोटेट होते? ऍक्सिस भोवती रोटेट होते इन अँटी क्लॉकवाईज सेन्स, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता बघा मुलांना, सपोज आपण असं कन्सिडर केलं की ही बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकलची बनलेली आहे. ही बॉडी किती पार्टिकलची बनलेली आहे? एन नंबर ऑफ पार्टिकल. आपण काय काय कन्सिडर केलं बघा. फर्स्टली की कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. आपण काय कन्सिडर केलं याच्यामध्ये? रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. रिजिड बॉडी म्हणजे फिक्स बॉडी, जिचा आकार बदलत नाही. त्याच्यानंतर बघा, आता जर पाणी असतं तर पाण्याचा आकार बदलतो, तुम्ही ज्याच्यामध्ये टाकणार त्याच्यामध्ये. पण जर सपोज एखादा मोबाईल आहे तर त्याचा जो शेप आहे तो चेंज होणार नाही. एखादा डोर आहे, दरवाजा आहे, तो त्याच्या ऍक्सिस होती फिरतो तर त्याचा शेप चेंज होणार नाही. तर ती झाली रिजिड बॉडी. त्याला रिजिड बॉडी म्हणतो आपण. कन्सिडर रिजिड बॉडी ऑफ एनी शेप and this body is rotating about axis. Rigid body rotating about axis. हा जो ऍक्सिस आहे याच्या होती बॉडी काय होती? रोटेट होती. आणि मी तुम्हाला काय सांगितलं? बॉडी इज मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल. हे बघा, प्रत्येक वस्तू ही अनंत पार्टिकलची बनलेली असते. पार्टिकल म्हणजे छोटे छोटे कण. ठीक आहे. बॉडी इज मेड अप ऑफ n number of particles. बॉडी किती पार्टिकलची बनली आहे? n नंबर ऑफ पार्टिकल. मग आपण काय कन्सिडर करू? ह्या बॉडीचे मासेस पण असतील ना, हॅव्हिंग मासेस. लिहून दाखवतो तुम्हाला. हॅव्हिंग मासेस m1 m2 up to mn and distance r1 r2 up to rn. असं कन्सिडर करा की या बॉडीचा पहिला पार्टिकल हा इथे. ठीक आहे. ज्याचं मास काय आहे? m1 इतका आहे. दुसरा पार्टिकल हा सपोज इथे आहे, ज्याचं मास काय आहे? m2 आहे. असे अनंत पार्टिकल आपण नोट केले. नोट केल्यानंतर असं सपोज असं मानलं की हा जो या बॉडीचा लास्ट जो पार्टिकल आहे तो इथं असेल आणि ज्याचं मास किती आहे? m आहे.
आणि या ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं ऍक्सिस पासून या ऑब्जेक्ट बॉडी पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस इज हा हा पहिला पार्टिकल आहे म्हणून R1, हा दुसरा आहे म्हणून R2 आणि हा लास्ट आहे म्हणून हा लास्टला काय आहे Rn. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा M1, M1, M2, M3, M4 up to Mn with the masses of each particle. Then R1, R2 up to Rn with the distance of a particle from the axis of rotation of the body. बॉडी जिथून रोटेट होते ना त्याच्या ऍक्सिस पासून काय आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ही डेफिनेशन काय बघा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित आता इथं. ठीक आहे, लक्ष द्या. ही रिजिड बॉडी आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय आय. हे काय असतं सम ऑफ, सम म्हणजे काय रे ऍडिशन. सम म्हणजे काय ऍडिशन. कशाची सम आहे सम ऑफ प्रॉडक्ट. कशाचं प्रॉडक्ट आहे मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. पहिल्या पार्टिकलचं मास काय आपलं इथं M1 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स काय R1 पण याचा काय घ्यायचा स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. दुसऱ्या पार्टिकलचं मास M2, परपेंडिक्युलर डिस्टन्स R2 आणि त्याचा स्क्वेअर. हे बघा सम ऑफ सम घेतली प्रोडक्ट ऑफ, हे बघा सम घेत चाललो आपण अँड प्रोडक्ट ऑफ मास अँड परपेंडिक्युलर स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस प्लस पुन्हा अशा पद्धतीने आपण शेवटचा पार्टिकल कन्सिडर केला Rn स्क्वेअर. ओके, हे बघा आता आपण प्रत्येक वेळेस एवढं लिहू शकत नाही, तर काय करणार इथं याला शॉर्टकट मध्ये कसं लिहिणार तुम्ही पूर्वी बघितलं असं असं लिहिलं जातं बघा. हे जे सम आहेत समजा मी असं मानलं की तुमच्याकडे 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपयाची सिक्वेन्स आणि त्यांची सम लिहायची, तर ती लिहिली जाते कशी अल्जेब्रिक सम. अशा पद्धतीने अल्जेब्रिक सम पहिल्या पार्टिकलचं मास M चा स्क्वेअर. बर इथं काय म्हणायचं लक्ष द्या व्यवस्थित M चा स्क्वेअर. पण हे कसं 1 पासून अनंत पर्यंत आहे ना, मग इथं लिहायचं I इज गोइंग फ्रॉम 1 to N. म्हणजे आय हा असा इंटिजर आहे. आय बी द इंटिजर कसं चाललंय तो एकापासून N नंबर पर्यंत आहे म्हणजे MI RI चा स्क्वेअर. तुम्हाला असं नाही पण मग तुम्ही कमीत कमी इथं असं तरी लिहिणं MR चा स्क्वेअर. हे झालं तुमचं मेन एक्सप्रेशन. हे डिटेल मध्ये हे तुम्हाला माहित असेल कदाचित. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू MR चा स्क्वेअर म्हणजे MI. हा जो आय आहे ना आय काय असतो इंटिजर आणि तो काय एकापासून N पर्यंत आहे. जर 10 पार्टिकल असते तर N काय असतं 10 म्हणजे एकापासून 10 पर्यंत असते. म्हणजे तुम्हाला उपयोगात कुठे येणार आहे सीईटी मध्ये उपयोगात येणार जास्त डीप मध्ये. फक्त इथं तुम्हाला काय विचारलं जातं की डेफिनेशन SI युनिट आणि CGS युनिट. मी तुम्हाला हे पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं की असं कसं काय येतं. हे एक्सप्रेशन तुम्हाला बोर्डला विचारलं जात नाही. लक्ष द्या काय डेफिनेशन आहे. इट इज अ हे बघा इथं अल्जेब्रिक सम आहे काय इट इज अ सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. डेफिनेशन लक्षात ठेवायला सोपं आहे. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ फ्रॉम परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. ठीक आहे, हे काय माहिती का अल्जेब्रिक सम. M काय आहे मास आणि R काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. आता बघा तुम्हाला SI युनिट CGS युनिट पण विचारलं जाईल. SI युनिट काय असणार याचं बघा SI युनिट. SI ला आपण काय म्हणणार सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट. हे बघा एक नवीन सिस्टम डेव्हलप केलेलं आहे युनिट लिहिण्याचं त्याला आपण SI युनिट म्हणतो. आजकाल जे सिस्टम यूज करतात न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनॅशनली म्हणजे सर्व देशांमध्ये तर ते SI सिस्टीम आहे. कोणतं आहे SI सिस्टीम. तर मासचं युनिट काय तुम्हाला माहिती आहे kg आणि डिस्टन्सचं काय मीटरचा स्क्वेअर. आणि जर सपोज तुम्हाला CGS युनिट लिहायचं असेल युनिट म्हणजे एकक याच्यामध्ये आपण हे मोजतो. लक्ष द्या आता kgचं काय होईल रे
ग्राम आणि मीटरचं काय होईल सेंटीमीटर, याचा स्क्वेअर येतं स्क्वेअर, केजीचं ग्राम सेंटीमीटरचा स्क्वेअर. देन बघा याचे जर डायमेन्शन लिहायचे असेल तर डायमेन्शन अजून एक नाव आहे फंडामेंटल डायमेन्शन. मुलांना डायमेन्शन कसे लिहायची, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये MLT लिहून घ्यायचं. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं MLT लिहून घ्यायचं. हे बघा तर ते म्हणणार सर हे इकडे एक्सप्लेन करतोय, हे नोट डाऊन करायचंय फक्त तुम्हाला. हे बघा एम म्हणजे काय असतं, एल म्हणजे काय असतं आणि टी म्हणजे काय असतं. एम म्हणजे काय असतं माहिती का मुलांना, मास. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट डायमेन्शनचं ते सांगते मी. आणि एल म्हणजे काय असतंय लेंथ, आणि टी म्हणजे काय आहे टाइम. लक्षात ठेवा मुलांना मास हे SI सिस्टीम नुसार किलोग्राम मध्ये मोजतात, आणि सीजीएस जर असेल तर सेंटीमीटर ग्राम मध्ये मोजतात. लेंथ ही मीटर मध्ये मोजली जाते आणि टाइम हे सेकंद मध्ये मोजले जाते. ठीक आहे. हे बघा तुम्हाला ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची, एम विथ मास केजी मध्ये मोजतात, लक्ष द्या. आणि याच्यावरून आपण डायमेन्शन खूप प्रॉपर आणि बरोबर लिहू शकतो. हे बघा आता इथं बघायचं या साईडमध्ये, इथं काय केजी मीटरचा स्क्वेअर, मासचा युनिट, मासचं एकक काय युनिट काय मासचं केजी. मग इथं केजी आहे, केजी रेस्ट इथं 1 असतो, इथं पण किती लिहिणार 1. एल बी द लेंथ, लेंथ म्हणजे लेंथचं युनिट काय मीटर, मीटरचा स्क्वेअर आहे म्हणून लेंथचा पण स्क्वेअर. आता सर जी टाइम सेकंद मध्ये मोजतात पण तिथं सेकंद नाहीये, मग काय करायचं, हे बघा तुम्ही हा टी लिहिला नाही तरी चालेल, किंवा T⁻0 लिहिला तरी चालेल, T⁻0 अशा पद्धतीने आपण लिहित असतो. बघा ही जी डायमेन्शन आहे आपल्याकडे 7 फंडामेंटल युनिट आहे त्याच्यासाठी लिहिली असते, मास, लेंथ, टाइम, लुमिनस, इंटेन्सिटी वगैरे आहेत अशा पद्धतीने. इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया समजलं का तुम्हाला काय आहे? हॅलो बोला, हॅलो, यस सर. ओके यस सर. ओके ओके ठीक आहे चालतं. हे बघा आपण काय केलंय आज, मोमेंट ऑफ इनर्शिया काय हे समजून घेतलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, हे बघा इथे लिहिलंय द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. अशा पद्धतीने एक रिजिड बॉडी कन्सिडर केली एनी शेपची. ठीक आहे. इट इज रोटेटिंग अबाउट ऍक्सिस अँड मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल हॅव्हिंग मासेस m1 m2 अप टू mn and r1 r2 r3 अप टू rn. देन काय केलं आपण की अशा पद्धतीने लिहून घेतलं मोमेंट ऑफ इनर्शिया. डेफिनेशन वरून लिहिले, फ्रॉम डेफिनेशन. हे कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम डेफिनेशन. हे डेफिनेशन वरून लिहिलेलं आहे आपण. बघा फ्रॉम इथं लिहा वाटलं असतं, फ्रॉम डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. नंतर बघा अशा पद्धतीने असलं एक्सप्रेशन भेटतं, याच्यावरून आपण SI युनिट लिहितो केजी मीटर स्क्वेअर, ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन लिहिले आपण 1 to 0 MLT, एम विथ मास, लेंथ. तुम्हाला हे एक्सप्लेन करून व्यवस्थित सांगितलेलं आहे, हे तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे. हे बघा बोर्ड पेपर साठी याचं SI युनिट, सीजीएस युनिट, डायमेन्शन आणि प्लस मध्ये ही डेफिनेशन. डेफिनेशन इम्पॉर्टंट राहील. आणि विचारले जातात अजून फिजिकल सिग्निफिकन्स, तर ते फिजिकल सिग्निफिकन्स काय ते बघण्या अगोदर आपण एक पॉइंट हे बघा छोटासा 2 मार्क साठी किंवा 3 मार्क साठी ही विचारला जाऊ शकतो, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी बघणार का. तर हा पॉइंट मी रफ करतो, स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा राईट करून घ्या तुम्ही लिहिताय तर. बघा कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. तुम्ही म्हणणार सर हे बघा पूर्वी रोटेशनल मोशन नावाचा जो चॅप्टर होता का पूर्वी जुन्या सिलेबस मध्ये, त्या सिलेबस मध्ये रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन 2 चॅप्टर होते वेगवेगळे, आणि त्या दोघांचा मिळून आज जो नवीन चॅप्टर आहे तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स आत्ताचा. हे बघा कायनेटिक म्हणजे काय आहे की सपोज एखादी वस्तू आहे जिला काय आहे व्हेलॉसिटी किंवा गती आहे, त्याला आपण कायनेटिक म्हणत असतो. काय म्हणत असतो, कायनेटिक. हे बघा नदीचं पाणी वाहत, तर ते झालं कायनेटिक. काय झालं ते कायनेटिक, आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती कायनेटिक असते. ठीक आहे. आणि जर सपोज
आपल्या घरावरती एक टँक आहे आणि त्या टँक मध्ये पाणी आहे. टँक मध्ये पाणी स्टोर आहे, आपण त्याला काहीच नाही करत आहे. टँक मध्ये जे पाणी स्टोर आहे का, त्या स्टोर पाण्याला काय म्हणणार, त्याच्यामध्ये जी एनर्जी असणार आहे तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणणार. बघा सपोज इथे एक रिझर्वायर आहे, रिझर्वायर कळतं, सपोज अशा पद्धतीनं एक डॅम आहे समजा, ठीक आहे, एक डॅम आहे मोठा, रिझर्वायर सोर्स येतो, इथून पावसाचं पाणी वगैरे इथं कलेक्ट केलेलं आहे. पण झालं काय, हे खूप हाईटला आहे, खूप हाईटला असल्या कारणाने सपोज आपण काय केलंय की हे जे रिझर्वायर आहे ते एक गेट बनवलं. काय बनवली, ते एक गेट. सपोज एक गेट ओपन केलं आणि अशा पद्धतीने इथून काय होते की नदी स्टार्ट होते, नदी वाहती. बघा नदी किंवा जे पण असेल ते, ठीक आहे, कॅनल म्हणू शकता तुम्ही. तर याच्यामधून हे पाणी काय आहे की मोशन परफॉर्म करतं, बरोबर आहे. मग याच्यामध्ये जे वॉटर आहे ना, म्हणजे स्टोर वॉटर पाणी, याच्यामध्ये जी एनर्जी असते ती पोटेन्शियल एनर्जी असते, स्टोर एनर्जी बिकॉज ऑफ अ हाईट. हाईटची लेवल सपोज ग्राउंड लेवल आहे, तर हाईटमुळे जी एनर्जी स्टोर होते तिला स्टोर्ड एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला आहे MgH. हे आपण बघितलं होतं पूर्वी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. आणि याच्यामध्ये जी एनर्जी आहे ना, ही एक कायनेटिक एनर्जी. याचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². पण तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशनची, सपोज मी असं सरळ चालतोय ना, तर ही जे मोशन आहे हे ट्रान्सलेशन आहे, सरळ किंवा लिनियर आहे. तर याची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². आणि याच्यामध्ये जे स्टोर आहे पाणी त्याचा फॉर्म्युला आहे mgh. जेव्हा हे पाणी याच्यामधून इकडे फ्लो होतं ना, तेव्हा कन्व्हर्जन होत असतं एनर्जीचं. लक्षात घ्या, आपल्याला शोधायचं होतं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीचं शोधायचे. ट्रान्सलेशनलचं माहिती, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती, तो मी आता यूज कराल, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला कळालं पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी काय कन्सेप्ट. ओके, बघा आपल्याला काय शोधायचंय मुलांना, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कशी रोटेटिंग बॉडी, बॉडी रोटेट होते म्हणजे काय होते हे बघा. सपोज आपण असं कन्सिडर केलं की कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप, एनी शेपची बॉडी ड्रॉ करायची, ठीक आहे. आता इथं काय केलं मी की दिस बॉडी इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हे अँगल मध्ये फिरतंय ना, असं सरळ थोडी चाललेलं आहे, नाही, अँगल मध्ये फिरतंय, म्हणून दिस बॉडी इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. दिस बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. आपण काय कन्सिडर केलं, असं समजलं की बॉडी n नंबर ऑफ पार्टिकलची बनलेली, n पार्टिकल. मग पहिल्या पार्टिकलला मास मानला आपण m1, दुसऱ्याला मानलं m2, असं तिसरं चौथा पाचवा असं शेवट घेतला आणि शेवटच्या पार्टिकलचा मास काय मानला आपण mn. हे ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स जोडून घ्या. आता पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स r1, याचं r2, असे सगळ्या पार्टिकल दाखवलेले. हे फक्त इमॅजिन करा. आणि हा शेवटचा पार्टिकल काय आहे, rn, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द लास्ट पार्टिकल, ठीक आहे. हे बघा पुन्हा एकदा कन्सिडर सांगतो मी, जे तुम्हाला आत्ता लिहून दिलं होतं का तेच कन्सिडर लिहायचंय तुम्हाला. काय, कन्सिडर अ रिजिड बॉडी. ठीक आहे, कन्सिडर अ रिजिड बॉडी rotating about axis, body is made up of a n number of particle, having masses of a particle m1, m2, m3 up to mn, and distance of particle from axis r1, r2 up to rn. बस इतकं कन्सिडर लिहायचंय. हे लिहिल्यानंतर बघा आपण काय करू, ट्रान्सलेशनल किंवा लिनियर कायनेटिक एनर्जी लिहून घ्या. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी शोधायची. प्रत्येक वेळेस असंच शोधणार आहे आपण. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल फर्स्ट पार्टिकलची म्हणजे पहिल्या पार्टिकलची फॉर्म्युला काय, 1/2 mv². आता आपण काय करणार की ट्रान्सलेशनल तर लिहून घेतलंय. आता मास काय इथं m1 आणि v काय घ्यायचा v1. लक्ष द्या बरं, इथं खूप जमलिंग होती काय म्हणायची. आता हे बघा इथं जे आहे ना, सिन्स
सिन्स म्हणजे पासून, हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की व्ही इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे आर ओमेगा. काय ठेवायचं लक्षात, व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय एक आर ओमेगा. लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ डिस्टन्स अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. हा एक फॉर्म्युला पूर्वीच्या सिलेबस मध्ये डिराइव्ह होता, आता नाही. हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू 1/2 m1 व्ही चा स्क्वेअर म्हणजे आर चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. पण R1 हे बघा ओमेगा कसा आहे कॉन्स्टंट आहे, हा बदलत नाही म्हणजे हा W1 W2 W3 असं लिहू शकत नाही आपण, याला फक्त W लिहू शकतो, कॉन्स्टंट आहे बदलत नाही. ठीक आहे, W1 चा W चा स्क्वेअर. आता हे बघा ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आपल्याला काय शोधायचं होतं, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. हे बघा मग आपण काय करणार, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी ही काय असते माहिती का, सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल पार्टिकल्स. सर्व पार्टिकल्सची जी कायनेटिक एनर्जी ती असती टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी. टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी काय मानली आपण, के ई मानली समजा. ठीक आहे, रोटेशनल मोशनची. तर काय म्हणणार आपण इथं, कायनेटिक एनर्जी ही फर्स्ट पार्टिकलची प्लस कायनेटिक एनर्जी ही सेकंड पार्टिकलची प्लस तिसरा चौथा असं कायनेटिक एनर्जी ही एन नंबर ऑफ पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. लक्ष द्या बरं का. हे बघा पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी किती राहणार, पूर्ण बॉडीची ह्या पहिल्या पार्टिकलची जेवढी आहे, दुसऱ्याची तिसऱ्याची असे टोटल. समजा क्लासमध्ये 10 मुलं आहेत आणि मी काय विचारलं तुम्हाला, क्लासमध्ये सर्व मुलांना मिळून किती मार्क्स मिळाले, तर तुम्ही काय करणार, जे 10 मुलं आहे त्यांचे मार्क्स काउंट पूर्ण सम करणार आणि सांगणार. तसं इथं टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी किती राहणार आहे, प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जीची सम. इथं लिहिलंय सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल पार्टिकल. पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय 1/2, इथं बघा m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस एक मिनिट हा, फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. अशा पद्धतीने आपण काय करणार, कायनेटिक एनर्जी ऑफ लास्ट पार्टिकल घेतली. मुलांनो आपण इथं काय नोट डाऊन करू राहिलो की हा 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर प्रत्येक याला टर्म म्हणायचं, याला काय म्हणायचं टर्म म्हणायचं. 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर हा प्रत्येक टर्म मध्ये येतो. जर 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर प्रत्येक टर्म मध्ये येतोय तर तो आपण कॉमन घेऊ शकतो. जसं की क्रिकेटमध्ये एकच प्लेअर दोन्ही साईडने खेळत असेल क्रिकेट तर तो कॉमन घेतो आपण तसं. तर आपण इथे याला काय करणार की कॉमन घेणार, काय करणार कॉमन घेणार. हे 1/2 कॉमन घेणार आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन घेणार. मग काय होईल बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू हा 1/2 मध्ये काय बाकी राहतं m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर आणि बाकी काय राहतोय ओमेगा. लक्ष द्या थोडस छोटस ड्रॉ केलं त्यामुळे आलं. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, मी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशनच सांगितली होती. सम ऑफ, हे बघा या ब्रॅकेट मध्ये सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एक्स. मग हा 1/2 ऍज इट इज, याची व्हॅल्यू काय आय आणि ओमेगा. ओमेगाचं काय होतं स्क्वेअर. तर हे आपलं काय लास्टचं एक्सप्रेशन एंड, बस इतकंच तुम्हाला लिहायचंय. आणि शेवटी कोणतं पण एक्सप्रेशन फाइंड आउट केलं की तुम्हाला लिहायचं असतं मुलांना. हे बघा दिस इज अ एक्सप्रेशन फॉर जे क्वेश्चन असेल ते, मग मी पण तसंच लिहून देतो तुम्हाला. दिस इज एक्सप्रेशन फॉर कशाचं एक्सप्रेशन आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी किंवा रोटेशनल मोशनची म्हणलं तरी चालेल. आता तुम्हाला सांगतो रोटेशनल होतं म्हणजे काय, की समजा आपला दरवाजा आहे तो कशा भोवती फिरतो, तो ऍक्सिस भोवती फिरतो. कोणती पण वस्तू ऍक्सिस भोवती फिरत असेल तर त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणणार. काय म्हणणार, रोटेशनल मोशन म्हणणार. हे बघा हे रिपीट करतो पूर्णपणे, तुम्ही प्लीज चेक करा. आपण एक्सप्रेशन शोधतोय कायनेटिक एनर्जी म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असणार आहे,
मग जर सपोज ऑब्जेक्ट सरळ जात असेल तर लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे ना, ऑब्जेक्ट रोटेट होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. ही जी ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता आपण जे रेग्युलर ट्रान्सलेशन मोशन आणि लिनियर मोशन याचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघतो, तो आहे 1/2 mE². 1/2 mE². हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता ही आपल्याला रोटेशनल मोशनचं शोधायची कायनेटिक एनर्जी, म्हणून आपण असं कन्सिडर केलं की ही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते. म्हणजे रोटेशनल मोशन म्हणजे ही बॉडी ऍक्सिस भोवती रोटेट होते. आपण असं कन्सिडर केलं की दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट ऍक्सिस. आता कोणती पण बॉडी म्हणलं तर छोट्या छोट्या पार्टिकलची बनलेली असतात. बघा, पार्टिकलचे दरवाजे वगैरे आता अवेलेबल आहेत, बरोबर आहे. पार्टिकल मध्ये पहिले प्लाय मध्ये होतं. प्लाय म्हणजे प्लायवूड असतं टोटल, आणि पार्टिकल म्हणजे पार्टिकलचे बनलेले असते छोट्या छोट्या कणांची किंवा त्या भुस्याची. हे बघा, आपण कन्सिडर केलं की एक रिजिड बॉडी आहे एनी शेपची. कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. बॉडी इज मेड अप ऑफ n number of particle. Body is rotating with constant angular velocity. Masses of a body is m1 m2 up to mn, and distance perpendicular distance from axis is r1 r2 up to rn. ठीक आहे. आणि खाली तुम्ही लिहू शकता, जर समजा एखादं वाक्य लिहायचं राहून गेलं तर ऍज शोन इन द डायग्राम. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बाकी सर्व आहे. सुरुवातीला आपण लिहिलं ट्रान्सलेशनल किंवा लिनियर मोशनची कायनेटिक एनर्जी असते 1/2 mE². आपण काय केलं बघा, लक्ष द्या. आपण काय केलंय, फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली 1/2 mE², m1 r1². बट v इज इक्वल टू r ओमेगा. प्लीज ही जी आहे ना, हे केअरफुली लक्षात ठेवा. v इज इक्वल टू r ओमेगा. पुट इन दिस इक्वेशन. देअरफॉर इट बिकम्स 1/2 m1 r1² ओमेगाचा स्क्वेअर. आता हे एका पार्टिकल साठी झालं, पण आपल्याला कायनेटिक एनर्जी पूर्ण बॉडीची शोधायला सांगितली. पण पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी किती असेल, की सर्व पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज. मग आपण काय केलं, टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल आणि लास्ट पार्टिकल, असं ऍड करत गेलो पूर्ण टोटल. मग लिहून घेतलं इथं फर्स्ट पार्टिकलची 1/2 m1 r1² ओमेगा² 1/2 m2 r2² ओमेगा² 1/2 m3 r2² ओमेगा² प्लस डॅश 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 प्लस 1/2 mn r2² ओमेगा². मुलांना हे बघा, याच्यामध्ये एक कॉमन दिसतंय आपल्याला. काय कॉमन दिसतंय, 1/2 आणि ओमेगा². मग आपण काय करतो की हा 1/2 कॉमन घेतो, ओमेगा² कॉमन घेतो. मध्ये काय राहतं ब्रॅकेट मध्ये, m1 r1² m2 r2² प्लस mn rn². बट वी नो, आताच्याच लेक्चर मध्ये आपण बघितलं की m1 r1² m2 r2² प्लस डॅश 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 प्लस mn rn² विथ द आय मोमेंट ऑफ इनर्शिया. तो तिथं पुट केला. आपल्याला जी लास्टला आन्सर भेटलं तेच कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन किंवा रोटेटिंग बॉडी 1/2 I ओमेगा². आणि व्हॉट इज द आय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड ओमेगा बी द अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि त्याचं काय स्क्वेअर आहे, आणि विच इज अ कॉन्स्टंट. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ही बघा, लक्ष द्या बरं का, m with the mass, r with the perpendicular distance from axis. मुलांना याला नोटेशन म्हटलं जातं. जे बी आपण या एक्सप्रेशन मध्ये यूज करतो ना, समजा m v r ओमेगा, यांचा लॉंग फॉर्म काय ते आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. ओमेगा, ओमेगा काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि ती कशी आहे, कॉन्स्टंट. ही काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी. ही कशी आहे, व्हेरिएबल किंवा चेंज होते. ठीक आहे, ओके. आता बघा, आणि शेवटी तुम्हाला मी सांगितलं, याला विसरायचं नाही कधी. दिस इज अ एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. हे बघा, केअरफुली लक्षात घ्या. एनर्जी कोणतीही असो, कायनेटिक असो, पोटेन्शियल असो, रोटेशनल मोशनची असो, नाही तर कोणत्या मोशनची असो, नाही तर कशाची असो, ते फाइंड आउट केलेलं आहे जूलने. म्हणून त्याचा युनिट राहणार इथं जूल, किंवा त्याला ऑप्शनल युनिट काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा, 1/2 I ओमेगा² SI युनिट लक्षात घ्या बरं. आणि डायमेन्शन पण सांगतो कायनेटिक एनर्जी, पुन्हा तीच येणार जी की आपण रेग्युलर मध्ये शोधत असतो. ही कन्सेप्ट ही समजणं गरजेचं आहे. आता फॉर टाइम टॉपिक क्लिअर झाला. हे एक्स्ट्रा पॉइंट SI. आय काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया mr². आताच बघितलं kg मीटर². ओमेगा काय आहे, रेडियन पर सेकंड². kg मीटर² रेडियन पर सेकंड². दिस इज द युनिट ऑफ द एनर्जी. आता सपोज मी तुम्हाला 1/2 mE² फॉर्म्युला दिला, सपोज हा,
हे नोट डाऊन करा तुम्ही काय गोष्टी की ते खूप महत्वाच्या असतात. 1/2 m² फॉर्म्युला दिला. कोणाच फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. आता मला सांगायचं या SI युनिट लिहायचं. मासचं काय आहे kg आणि व्हेलॉसिटीचं काय आहे मीटर पर सेकंड आणि याचं काय आहे स्क्वेअर. आता इथं बघा डिफरन्स असा आहे की रेडियनचा डिफरन्स आहे. रेडियन इज अ व्हेरी स्मॉल युनिट. रेडियन ही खूप स्मॉल युनिट आहे त्यामुळे त्याची डायमेन्शनही लिहित नाही आपण आणि ते नाही लिहिलं तरी ही चालेल काहीही हरकत नाही एनर्जी मध्ये. ओके समजलंय तुम्हाला. हॅलो आणि याला तुम्ही युनिट काय लिहू शकता जूल. काय लिहू शकता जूल. याला ऑप्शनल युनिट जूल. जूल हे का बरं तर एनर्जीचं संशोधन जूल केलेलं आहे जूलने केलेलं आहे म्हणून. आता हे बघा तुम्ही म्हणणार सर हे बघा प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. तुम्ही स्टेट बोर्ड साठी इथपर्यंत आन्सर लिहिलंय व्हेरी गुड आणि फुल मार्क्स नो टेन्शन. कारण विथ डायग्राम कन्सिडर नोटेशन अँड एक्सप्रेशन एवढं मिळून असं क्वेश्चनचं आन्सर बनत असतं. पण आता हे जे एक्स्ट्रा पॉइंट आहे हे प्रूव्ह करताय की तुम्हाला किती नॉलेज आहे जनरली हे प्रूव्ह होईल तुमचं तिथं तुम्हाला थोडासा फायदा होईल याचा म्हणजे कारण की MCQ वगैरे याच्यामध्ये. आता याचं जर सीजीएस युनिट लिहायचं म्हटलं सीजीएस तर केजीचं काय रेंज राहील ग्राम मीटरचा सेंटीमीटरचा स्क्वेअर सेकंडचा सेकंड स्क्वेअर रेडियन डझंट मॅटर. ठीक आहे. और एवढं लक्षात ठेवायचं जसं की न्यूटनचं सीजीएस युनिट आहे डायन आहे तसं जूलचं अर्ग आहे. न्यूटनचं डायन आणि जूलचं अर्ग लक्षात ठेवायचं. न्यूटनचं डायन आणि जूलचं अर्ग ते कसं हजबंड वाईफ सारखं न्यूटनची डायन आणि जूलची अर्ग. ठीक आहे. आता बघा याची डायमेन्शन लिहायची तुम्हाला. डायमेन्शन ला एक नाव आहे फंडामेंटल डायमेन्शन. नाही तर सरांनी आम्हाला वर्षभर डायमेन्शन शिकवली विचारली बोर्ड पेपरला फंडामेंटल डायमेन्शन तर तसं नाही झालं पाहिजे. इथं स्क्वेअर ब्रॅकेट लिहून घ्यायचा ML T. M विथ मास. M का असतं मास कशामध्ये मोजतो आपण केजी. हे मीटर आणि हे सेकंद. केजी कुठं दिसतं का बघायचं इथे रेस्ट टू द पॉवर काय मग 1 तर 1 लिहिणार. एल विथ लेन मीटर रेस्ट टू द काय 2 आणि टाइम सेकंद रेस्ट टू द काय -2. -2. ओके हे बघा -2 का बरं जेव्हा हे डिवाइडला असतं तेव्हा मायनस घ्यायचं बस इतकीच कन्सेप्ट याच्यामध्ये. SI युनिट तुम्हाला लिहिता आलं तर डायमेन्शन लिहून त्याला डायमेन्शन आणि SI युनिट लिहिलं तर सीजीएस युनिट सोपं आहे. हे बघा इन केस पेपरला तुम्हाला काही पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यांची थिंकिंग कशी आय डोंट नो आणि वी ऑल्सो डोंट नो. हे बघा इथं जर सीजीएस युनिट दिलं आणि व्हॉट इज द डायमेन्शन विचारलं तर मुलं कन्फ्युज होतील. बरोबर आहे की नाही किंवा असा क्वेश्चन येत नाही पण मी तुम्हाला जस्ट सांगितलं की आपल्याला काय होतं नॉर्मली बोलता बोलता तुम्हाला विचारलं जाईल की ह्याचं डायमेन्शन ही आहे तर फ्रॉम द डायमेन्शन व्हॉट इज द युनिट डायमेन्शन वरून काय युनिट आहे ते सांगा. ठीक आहे. आता एखादं त्याची डायमेन्शन समजा ही तर मासचं काय आहे केजी रेस्ट टू द पॉवर काय 1 म्हणून केजी. लेंथची 2 म्हणजे यू प्लस ऍडिशन म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं काय लिहिणार मीटरचा स्क्वेअर आणि टी रेस्ट टू 2 आहे म्हणजे डिवाइडला -2 आहे म्हणून झालं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्ही डायमेन्शन वरून सीजीएस युनिट वरून SI या तिन्ही पैकी कोणतंही एक युनिट तुम्हाला माहित असलं तर कोणतंही युनिट तुम्ही तयार करू शकता इफ युअर कन्सेप्ट क्लिअर. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ओके. आजच्या पुरतं इतकंच बघा. उद्या फिजिकल सिग्निफिकन्स बघू आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचे फिजिकल सिग्निफिकन्स बघितल्यानंतर थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस महत्वाचे पॉइंट आहेत ते उद्या क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. ओके थँक्यू.